नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोज प्रकल्पामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हा शेवटचा पार्ट 11वी मधला तो पाहणार आहोत आणि यानंतर आपण 12वीचे सिलेबसला सुरुवात करतोय. तर सीईटी, नीट, जेई आणि ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्या सर्वांसाठी लागणारा हा 11वी मधला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, की जो हायड्रोकार्बन्स मध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे आपलं कदाचित दुर्लक्ष होऊ शकतं, म्हणून हा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपण सेपरेटली थोडक्यात पाहणार आहोत. तर सुरुवातीला ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड्स याच्यामध्ये डिफरन्स आपण पाहिलेला आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हॅव हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन आणि त्याचे एक्झाम्पल C6H6 म्हणजे बेन्झिन हे त्याचं पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर अशा पद्धतीनं आहे. सायक्लिक हेक्झॅगोनल स्ट्रक्चर आहे, हॅव्हिंग अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड्स. And if we consider the carbon atom, there are 6 carbon atoms. These are indicated here. And the hybridization of each carbon atom is dash dash. तुमच्या लक्षात येत असेल हायब्रिडायझेशन कसं आपण पाहिलं होतं की जर त्या कार्बनला डबल बॉन्ड असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन हे sp2 असतं. हेन्स हायब्रिडायझेशन each carbon atom is sp2 hybridized. हे सर्वात आपल्याला महत्त्वाचं माहित पाहिजे. And the bond angle, if sp2 hybridized carbon atom is there, all the bond angles are having 120 degree. मग त्याचा बॉन्ड अँगल ठरलेला असतो. बॉन्ड लेंथ जर पाहिलं आपण तर ही जी बॉन्ड लेंथ या स्ट्रक्चरकडे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर अल्टरनेट सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड आहे. असं जरी असलं तरी सुद्धा नायदर द बॉन्ड कार्बन कार्बन बॉन्ड इज डबल ऑर सिंगल बट इट इज इंटरमिजिएट बिटवीन डबल अँड सिंगल. असं का तर ते सुद्धा आपण पाहिलेलं रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. बेन्झिन हॅज अ रेझोनन्स स्ट्रक्चर and it can be represented as, जो डबल बॉन्ड आहे तो रोटेट होतोय आणि जे स्ट्रक्चर मध्ये इथं जर डबल बॉन्ड दिसतो तो इथं असतो, इथं असतो आणि इथं असतो. तर या दोघांमध्ये जर पाहिलं आपण तर सुरुवातीला हा 1 आणि 2 कार्बन आपण कन्सिडर करू आणि हा 1 आणि 2. तर याच्यामध्ये 1-2 ला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि 1-2 ला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. म्हणून नायदर इट इज डबल बॉन्ड or single bond but it is intermediate between double and single. तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर असेल तर त्याची बॉन्ड लेंथ असते 154 पिकोमीटर आणि जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर 133 पिकोमीटर असते. त्याच्या इंटरमिजिएट म्हणजे 140 पिकोमीटर अशी त्याची बॉन्ड लेंथ आहे. अँड इट इज इंटरमिजिएट बिटवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हेन्स दो इट appears कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, neither of these carbon carbon bonds are double or single but they are intermediate having bond order 1.5. जर बॉन्ड ऑर्डर पाहिली आपण तर 1.5 बॉन्ड ऑर्डर अशी यांची येणार आहे. अशा पद्धतीने हे बेन्झिनचं स्ट्रक्चर इच कार्बन ॲटम इज sp2 हायब्रिडाइज्ड हे आपलं स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. आणखी एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे हुकेल्स रूल ऑफ अरोमॅटिसिटी. वेदर द कंपाऊंड इज अरोमॅटिक ऑर नॉन अरोमॅटिक. ऑल सायक्लिक कंपाऊंड्स आर नॉट अरोमॅटिक. सगळी जे सायक्लिक कंपाऊंड आहेत ते अरोमॅटिक नसतात, काही ॲलिफॅटिक असतात. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याला आपण अलिसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो. तर अरोमॅटिक कंपाऊंड नेमकी कशी ओळखायची तर त्यासाठी हा हुकेल्स रूल आहे. तो हुकेल्स रूल काय सांगतो, एनी सायक्लिक कॉन्जुगेटेड सिस्टीम having 4n plus 2 pi electrons where n is equal to 0, 1, 2, 3, 4 इंटेगर नंबर आहेत. n is equal to 0, 1, 2, 3, 4 अशी किंमत जर आली आणि त्याच्यामध्ये 4n plus 2 pi electrons असतील तर ती सिस्टीम काय म्हणायचं तर अरोमॅटिक आहे. पण त्याच्या अगोदर काय पाहिजे, सायक्लिक सिस्टीम पाहिजे. सायक्लिक म्हणजे क्लोज कंपाऊंड पाहिजे, ते क्लोज चेन कंपाऊंड पाहिजे. कॉन्जुगेटेड अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असलं पाहिजे, त्याला कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणायचं. सायक्लिक कॉन्जुगेटेड आणि अशी सिस्टीम जर असेल आणि त्याच्यामध्ये 4n plus 2 pi इलेक्ट्रॉन्स असं जर असेल तर त्याला म्हणायचं अरोमॅटिक कंपाऊंड्स. तर आता त्याच्यामध्ये आणखी काय की हॅव्हिंग 0, 1, 2, 3, 4 n ची किंमत आली पाहिजे. 4n plus 2 pi इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता सायक्लिक कॉन्जुगेटेड आणि प्लेनर हा एक आणखी शब्द आपला महत्वाचा आहे. सायक्लिक कॉन्जुगेटेड अँड प्लेनर हा एक अतिशय महत्वाचा शब्द त्याच्यामध्ये आहे. सायक्लिक कॉन्जुगेटेड आणि प्लेनर सिस्टीम पाहिजे. प्लेनर म्हणजे काय, each carbon atom of system cyclic system must be
sp2 हायब्रिडायझर. sp2 हायब्रिड असेल तर जॉमेट्री कशी असते, प्लेनर. म्हणून असं जे कंपाऊंड आहे, हुकेल्स रूल काय सांगतो की एनी सायक्लिक प्लेनर अँड कॉन्जुगेटेड सिस्टीम हॅव्हिंग 4n+2 pi इलेक्ट्रॉन्स वेअर n इज इक्वल टू 0 1 2 3 4 इज एरोमॅटिक. बेन्झिन कडे पाहूया आपण. बेन्झिन याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे कसे ओळखायचे आपण, जेवढे डबल बॉन्ड आहेत त्याच्या डबल काय असतात, पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बॉन्डच्या डबल इलेक्ट्रॉन्स असतात. देर आर 3 पाय बॉन्ड्स हेन्स 6 पाय इलेक्ट्रॉन्स. बेन्झिन मध्ये किती पाय इलेक्ट्रॉन्स असतात, 6, कारण डबल बॉन्ड किती आहेत, 3. म्हणून आपण जर पाहिलं तर 4n+2 इज इक्वल टू किती येणार, 6, कारण याच्यामध्ये 3 पाय बॉन्ड आहेत, 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. n ची किंमत किती येईल, 4n+2 इज इक्वल टू 6. 4n इज इक्वल टू 6 मायनस 2, 4 येईल. 4n इज इक्वल टू 4/4 अँड n इज इक्वल टू 4/4 इज इक्वल टू 1. अशी जर किंमत आली तर हे कंपाऊंड कसं आहे, एरोमॅटिक आहे. अशा पद्धतीने आपल्याला एरोमॅटिक आहे की नाही हे ओळखता आलं पाहिजे. त्याच्या पुढे आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया की वेदर दिस कंपाऊंड इज एरोमॅटिक ऑर नॉट. आणि त्यासाठी मी इथं एक कंपाऊंड टाकतो की जे अल्टरनेट डबल बॉन्ड आणि पाय बॉन्ड आहे का पहा, ते पहा. पहिल्यांदा सायक्लिक सिस्टीम आहे का, आहे. कॉन्ज्युगेटेड आहे का, आहे, कारण डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असं आहे म्हणजे कॉन्ज्युगेटेड आहे. आणि प्लेनर आहे का, आहे, कारण दिस कार्बन ॲटम इज sp2 हायब्रिडायझर, दिस कार्बन sp2 तिन्ही कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केल्या. बट 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स असणं गरजेचं आहे, वेअर n इज इक्वल टू 0 1 2 3 4 अशी किंमत आली पाहिजे. याच्यामध्ये किती पाय बॉन्ड आहेत ते पहा, 1 आणि 2 पाय बॉन्ड म्हणजे पाय इलेक्ट्रॉन किती आले, 4. म्हणजेच आपण 4n+2 इज इक्वल टू 4, 4n इज इक्वल टू 4 - 2 दॅट इज 2 अँड n इज इक्वल टू 2/4 अँड इज इक्वल टू 1/2. तर ही सायक्लिक सिस्टीम जी आहे ती नॉन एरोमॅटिक आहे असं आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. अशी भरपूर कंपाऊंड की ज्याचा आपण सराव केलेला आहे. आणि हे कंपाऊंड तुम्ही पाहिलेलं आहे, पिरिडीन, नॅप्थेलिन. दीज कंपाऊंड, हे नॅप्थेलिन आहे, हॅव्हिंग हाऊ मेनी पाय इलेक्ट्रॉन्स आर देअर, 3 आणि 2 5 पाय बॉन्ड आहेत, म्हणजे 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. 4n+2 इज इक्वल टू 10 टाका आणि येते का पहा. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. त्यानं हे जर सगळं फॉर्म्युल्यातले किंवा ह्या डेफिनेशन मधले हुकेल्स रूल मधून जे पॉइंट आहेत ते जर फॉलो केले तर ते कंपाऊंड एरोमॅटिक आहे. याची प्रॅक्टिस करा, भरपूर कंपाऊंड्स आपल्याकडे घ्या आणि हे सगळे बसतात का बघा त्या रूलमध्ये. बसत असतील तर एरोमॅटिक आणि बसत नसतील तर नॉन एरोमॅटिक. अल्टरनेट डबल बॉन्ड आहे, नॉन एरोमॅटिक. अशा पद्धतीनं हुकेल्स रूल पाहिला आपण. आणि नेक्स्ट आपण याच्या पाहूया की विच टाइप ऑफ रिएक्शन्स आर गिवन बाय बेन्झिन. तर रिएक्शन्स ऑफ बेन्झिन मध्ये हा तो अतिशय महत्वाचा पार्ट आहे, रिएक्शन्स ऑफ बेन्झिन. तर बेन्झिन कुठल्या प्रकारचे रिएक्शन देतं हे आपण पाहिलेलं आहे. आता बेन्झिन मध्ये जसं अल्किन सारखं कार्बन कार्बन काय आहे, डबल बॉन्ड्स आहेत. हे स्ट्रक्चर आहे बेन्झिनचं. बेन्झिन ह्या अल्टरनेट डबल बॉन्ड्स, हेन्स बेन्झिन मस्ट गिव्ह ऍडिशन रिएक्शन बट इट गिव्स सबस्टिट्यूशन रिएक्शन विच इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड. द्यायला कुठल्या पाहिजे तर ऍडिशन रिएक्शन द्यायला पाहिजे, परंतु देते कुठले, प्रेफरन्शियली इट गिव्स substitution reaction but under drastic condition it can give addition reaction. ऍडिशन जर झाली तर हायड्रोजनची ऍडिशन होऊ शकते, हॅलोजनची ऍडिशन होऊ शकते. हायड्रोजनची जर ऍडिशन झाली तर 3 मॉलिक्युल्स लागतील हायड्रोजनचे प्लस थ्राइस H2 आणि आपल्याला सायक्लोहेक्झेन कंपाऊंड मिळेल. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍडिशन टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, सायक्लोहेक्झेन तयार झालेलं दिसेल. जर क्लोरीन ऍड केला तर आपल्याला एक कंपाऊंड मिळेल की जे अतिशय महत्वाचं आहे, गॅमाक्झेन. हे कंपाऊंड आपल्याला मिळेल की ज्यामध्ये क्लोरीन आहेत, असं कंपाऊंड पाहायला मिळेल. ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ क्लोरीन. आणखी एक महत्वाची रिएक्शन ऍडिशनची जे पाहायची आपल्याला ती ओझोनचं ऍडिशन केल्यानंतर, जसं अल्किन मध्ये केली होती आपण, तर ग्लायोक्झाल तयार होणार आहे. तर ती सुद्धा ऍडिशन आपल्याला करायचे. ऍडिशन करत असताना कार्बन कार्बन डबल बॉन्डला कशा पद्धतीनं ऍड करायचं हे मी दाखवतो तुम्हाला. हा डबल बॉन्ड ब्रेक करा, तिथं ऑक्सिजन टाका, अजून एक ऑक्सिजन टाका आणि हा जोडा. अशा पद्धतीने हे तिन्ही बॉन्ड ब्रेक करा. आणि तिन्ही बॉन्ड ब्रेक केल्यानंतर जे कंपाऊंड तयार होईल तसे ऍडिशन आपल्याला करायचे. ते कुठला असेल तर हा असा आहे तसा ठेवा आणि हा बॉन्ड ब्रेक केला आपण तर हा ओ यांच्यामध्ये हा ओ असं आपलं ब्रेकिंग करायचं आहे.
तसंच हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा आपल्याला आणि मध्ये ओ टाका, ओ ओ, आणि अशा पद्धतीनं रिॲक्शन आहे. आणि त्यानंतर असा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, तर ग्लायोक्झल नावाचं कंपाऊंड आपल्याला मिळेल. हा सुद्धा बॉन्ड तशाच पद्धतीने ब्रेक करायचा, हा सुद्धा ब्रेक करा असा. तर हे जे कंपाऊंड आहे एवढं, हे आपल्याला असे 3 मॉलिक्यूल मिळतील. तर ते कसं आहे, CHO CHO ग्लायोक्झाल. ही सुद्धा ऍडिशन अतिशय महत्वाची ओझोनची. अशा ऍडिशन रिएक्शन पाहिल्यानंतर जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे बेन्झिनचं ते आपण पाहूया. बेन्झिन गिव्स substitution type of reactions. And which type of substitution reactions? Electrophilic substitution reaction. Benzene gives electrophilic substitution reaction. Why benzene gives electrophilic substitution reaction? Due to presence of 6 pi electrons which are available for donation. इलेक्ट्रोफाईल कुणाकडे अप्रोच होतो की जिथे इलेक्ट्रॉनचा सोर्स आहे, आणि बेन्झिनकडे इलेक्ट्रॉनचा सोर्स काय आहे असं म्हटलं जातं, because it has 6 pi electrons. Due to presence of 6 pi electrons of benzene, electrophiles approaches towards the benzene because electrophiles are electron deficient species and benzene is a electron rich species. Hence, which type of reactions are given by benzene? Electrophilic substitution reactions, which is the characteristic feature of aromatic compounds. Aromatic compounds ची सर्वात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे? दे गिव्ह इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग कुठल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत? हॅलोजिनेशन आहे, त्यामध्ये क्लोरिनेशन, तर क्लोरोबेन्झिन तयार होईल. क्लोरिनेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड, आणि आपल्याला काय मिळेल तर क्लोरोबेन्झिन. हे झालेली रिएक्शन आहे. हायड्रोजन इज रिप्लेस बाय क्लोरीन. क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर आपल्याला येतं, याला म्हणायचं क्लोरिनेशन. Bromination, bromine in presence of anhydrous aluminum bromide. Iodination of benzene do not take place because the reaction is reversible. Why it is reversible? We have already seen. त्याला म्हणायचं हॅलोजिनेशन, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन. आता नायट्रेशन takes place in presence of nitrating mixture. What is nitrating mixture? Concentrated HNO3 and concentrated H2SO4. This mixture is known as nitrating mixture. When benzene is heated with nitrating mixture, it gives nitrobenzene. Hydrogen atom of benzene is replaced by NO2 group and nitrobenzene is formed. Which is the electrophile in this reaction? Chlorine आणि AlCl3. AlCl3 काम काय आहे? To generate electrophile. And what is the electrophile in this reaction? Cl+. पहिल्या रिएक्शन मध्ये Cl+ हा इलेक्ट्रोफाईल आहे, तो अप्रोच होतो बेन्झिनकडे. ते मेकॅनिझम आपण पाहिलेलं आहे, फक्त मी रिवाइज करतोय. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये काय तयार होईल तर NO2+ हा इलेक्ट्रोफाईल तयार होईल. NO2+ असे इलेक्ट्रोफाईल तयार होणार आहेत, ते बेन्झिनकडे अप्रोच होतील आणि बेन्झिन बरोबर ते जॉईन होतील बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन वेअर हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झिन इज रिप्लेस्ड बाय these electrophiles. Then sulfonation, SO3H group is attached by using H2SO4. Then Friedel-Crafts acylation and Friedel-Crafts alkylation ह्या सुद्धा रिएक्शन आपण पाहिलेल्या आहेत. Friedel-Crafts alkylation reaction, in that reaction benzene is treated with alkyl halide in presence of anhydrous AlCl3. Acylation मध्ये काय तर असिल ग्रुप, असिल क्लोराइड बरोबर रिएक्शन आहे. बेन्झीन ऑन हीटिंग विथ असिल क्लोराइड in presence of anhydrous aluminum chloride, formation of alkyl benzene in case of Friedel-Crafts alkylation. आणि Friedel-Crafts acylation मध्ये असिल ग्रुप इज इंट्रोड्युस्ड इन द बेन्झीन. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ ऍसिडोफिनोल हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप म्हणजेच CH3C डबल बॉन्ड O+ हा इलेक्ट्रोफाईल तयार होईल आणि हा अटॅच होईल बेन्झीनला. हा कार्बन बेन्झीनला अटॅच होईल आणि फॉर्मेशन ऑफ ऍसिटोफिनोन बाय Friedel-Crafts acylation. इट इज नोन ॲज Friedel-Crafts acylation. आणि वरची जी रिएक्शन आहे त्याच्यामध्ये H ऐवजी मिथिल ग्रुप अटॅच होईल. ह्या सबस्टिट्यूशनच्या ज्या रिएक्शन आहेत मी सांगितले की याच्यापासून जो इलेक्ट्रोफाईल तयार होणार तो आहे, याच्यापासून कुठला इलेक्ट्रोफाईल तयार होईल तर CH3+ R+ इलेक्ट्रोफाईल इज formed in case of Friedel-Crafts alkylation, and in case of Friedel-Crafts acylation RCO group is formed as a
electrophile and which approaches towards the benzene. These are the different electrophilic substitution reactions of benzene. And remaining part, last part, very important, we have to see the directive influence of group which is already present in a benzene. आता जे आपण पाहिलं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शंस ऑफ बेंझीन. व्हाय बेंझीन गिव्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन? It is due to presence of 6 pi electrons in the benzene. If these 6 pi electrons are pulled away from any species, benzene will not give easily electrophilic substitution reaction. Hence, if electron releasing group is present in benzene, it can give electrophilic substitution reaction easily. म्हणजे काय? जर इलेक्ट्रॉन ओढणारा कोण आला तर बेंझीन सहजासहजी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देणार नाही, कारण बेंझीनची पॉवर जी आहे ती presence of 6 pi electrons, and if these 6 pi electrons are taken away by any species, it will be deactivated for electrophilic substitution reactions. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जर बेंझीनला द्यायचे असतील तर त्याचे 6 pi electrons इझिली अवेलेबल पाहिजेत. जर कोणी ओढून घेतले तर त्याची ऍक्टिव्हिटी कमी होते फॉर रिएक्शन. मग आपल्याला पाहायचं आहे की हा क्लोरोबेन्झीन आहे, हा फेनॉल आहे, नायट्रोबेन्झीन, यांची रिएक्टिव्हिटी बेंझीन पेक्षा जास्त आहे की कमी आहे, तर ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ अ ग्रुप इन मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन. ही काय तर मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन आहे, तर त्यांचा डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स आपल्याला पाहायचा आहे. क्लोरोबेन्झीनचा म्हणजे क्लोरीनचा इन्फ्लुएन्स की विच पोझिशन्स आर ऍक्टिव्हेटेड बाय क्लोरीन. ओएचचा काय इन्फ्लुएन्स आहे, NO2 चा काय इन्फ्लुएन्स आहे येणाऱ्या ग्रुपसाठी. येणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे, जसा बेंझीनकडे इलेक्ट्रोफाईल अप्रोच होतो तसा यांच्याकडे सुद्धा इलेक्ट्रोफाईल अप्रोच होतो, कारण यांच्याकडे सुद्धा काय आहे 6 pi electrons. Hence, if the benzene is monosubstituted, and we have to see the effect of this monosubstitution. When chlorobenzene is again treated with chlorine in presence of AlCl3, जसं बेंझीनची रिएक्शन आपण केली Cl2 बरोबर इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, तर क्लोरोबेन्झीन आपल्याला मिळते माहिती आहे आपल्याला क्लोरोबेन्झीन. तसं हे क्लोरीन बरोबर रिएक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, द रिएक्टिव्हिटी ऑफ क्लोरोबेन्झीन इज लेस ऑर मोर दॅन बेंझीन. तर आपण विचार केला तर दोन प्रकारचे क्लोरीन इफेक्ट करणाऱ्या बेंझीनवरती. क्लोरीनवरती काय आहे तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि क्लोरीन काय करतो, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज करतो. It can delocalize the lone pair of electrons and formation of resonance structures. Resonance structure मध्ये जर पाहिलं आपण तर due to resonance of chlorine which is involved in the benzene, negative charge is localized on ortho and para position. जर resonance structure काढली आपण तर निगेटिव्ह चार्ज येणार आहे, इलेक्ट्रॉनची मुवमेंट झाली, निगेटिव्ह चार्ज ऑर्थो आणि पॅरा पोझिशन येणार आहेत. Hence, electron density is more at ortho and para position. But another effect is exerted by chlorine, and it is negative inductive effect, minus I effect, आणि हा जो दाखवला तो आपण प्लस R इफेक्ट. म्हणजे हा जो क्लोरीन आहे तो बेंझीनवरती दोन प्रकारे अटॅक करतो, एक इलेक्ट्रॉन रिलीजिंग आणि दुसरा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे तो मोर स्ट्रॉंग आहे ऍज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन रिलीजिंग. म्हणजे देणारी जी ताकद आहे, क्लोरीन जो इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आहे ती लेस आहे बाय रेझोनन्स इफेक्ट ऍज कम्पेअर टू द इंडक्टिव्ह इफेक्ट. हेन्स क्लोरोबेन्झीन इज लेस रिएक्टिव्ह दॅन बेन्झीन बिकॉज निगेटिव्ह I इफेक्ट डॉमिनेट्स ओव्हर पॉझिटिव्ह R. म्हणजे निगेटिव्ह I इफेक्ट हा स्ट्रॉंगर आहे ऍज कम्पेअर टू पॉझिटिव्ह R. हेन्स रिएक्टिव्हिटी ऑफ क्लोरोबेन्झीन इज लेस ऍज कम्पेअर टू द बेन्झीन. But if electrophilic substitution takes place, it takes place at ortho and para position. ह्या ज्या पोझिशन आहेत त्या पोझिशनला होईल, कारण या पोझिशनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही मोर आहे ड्यू टू द पॉझिटिव्ह R. पॉझिटिव्ह रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, म्हणून याला म्हणायचं ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. आणि जो पॅरा प्रोडक्ट आहे तो नेहमी मेजर मिळतो. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड डिऍक्टिव्हेटिंग हा जो आहे तो बेंझीनला डिऍक्टिव्हेट करतो, परंतु ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे बेंझीन पेक्षा क्लोरोबेन्झीनची रिऍक्टिव्हिटी लेस आहे. याच्याकडे जर गेलो आपण तर हा OH ग्रुप हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडन्सी जी आहे OH ग्रुपची जी मोर आहे. हेन्स
which positions are activated? Ortho and para. Hence phenol in case of phenol OH group is activating and resonance plus R tendency, plus R, it is having plus R resonance effect and it activates benzene ring for electrophilic substitution reaction. Though negative I effect is there, but positive R is stronger than negative I. Hence phenol is more reactive for electrophilic substitution reaction than benzene. Benzene पेक्षा more reactivity आहे. नायट्रोबेन्झीन कडे जर पाहिलं आपण, म्हणून हा काय असेल, ऍक्टिवेटिंग and orthopara directing. Activating, it activates benzene ring for electrophilic substitution reaction. Hence tendency of phenol is more than benzene for electrophilic substitution reaction and it activates ortho and para position. म्हणजे या पोझिशनला सबस्टिट्यूशन होणार, इथले हायड्रोजन रिप्लेस होणार and always para product is formed as a major product due to steric hindrance. गर्दी अवॉइड करण्यासाठी सबस्टिट्यूशन इथं होणार नाही, कारण OH च्या शेजाऱ्या पोझिशन आहेत आणि ही लांब आहे, म्हणून येणारा ग्रुप हा लांब प्रेफर करतो जवळपेक्षा. नंतर लास्ट कंपाऊंड कडे पाहूया आपण, नायट्रोबेन्झीन. हे कसं आहे, एनोड ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. बिकॉज नायट्रोजन हॅव पॉझिटिव्ह चार्ज, बिकॉज इट इज अटॅच्ड टू 2 ऑक्सिजन atoms which are electronegative, hence they pull electron density towards itself. Hence nitrogen pull electron density towards itself. Hence the electron density of benzene decreases and hence it deactivates, nitro group deactivates benzene for electrophilic substitution reaction. Hence nitrobenzene is less reactive than benzene for electrophilic substitution reaction. But if substitution occurs, it takes place at meta position because electron density is comparatively higher at meta position. Hence the anode group is deactivating and or meta directing. म्हणजे जे प्रोडक्ट मिळणार आहेत ते मेटा मिळणार. नायट्रोबेन्झीनचं जर नायट्रेशन केलं तर एम डायनायट्रोबेन्झीन हा त्याचा प्रोडक्ट आहे. मी रिएक्शन लिहिल्या नाहीत, फक्त त्याच्या हिंट तुम्हाला दिल्या, कारण या ऑलरेडी आपण रिएक्शन पाहिले आहेत. रिएक्शन अजिबात लिहिल्या नाहीत, फक्त हिंट दिल्या, आणि म्हणून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. नीट जेईई मध्ये याच्यापेक्षा ऍडव्हान्स प्रॉब्लेम असतात, परंतु सीईटी मध्ये मात्र अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम असतात. तर आपण 11वी मधले बरेचसे टॉपिक आता कव्हर केलेले आहेत. आता आपण पुढच्या लेक्चर पासून 12वी स्टार्ट करतो. धन्यवाद.